तर पावसाळ्याचे 4 महिने राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो कोकणात. यावेळी मे महिन्यामध्येच पावसानं फटकेबाजी सुरू केली. कोकणात पावसानं सर्वात जास्त तडाखा दिलाय रायगडला. अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मुरुडमध्ये 371 मिलीमीटर, श्रीवर्धन तालुक्यामध्ये 307 मिलीमीटर, तर पनवेलमध्ये 214 मिलीमीटर पाऊस पडला. रायगडमध्ये पावसानं काय धुमाकूळ घातलाय पाहूया. कोकणाला पाऊस नवा नाही. इथं दर पावसाळ्यात सरासरी 3-3.5 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. पण उन्हाळ्याच्या मे महिन्यात इतका मुसळधार पाऊस पडेल असा स्वप्नातही विचार कोणी केला नसेल. ही गोष्ट सत्यात उतरली आहे. त्यातही रायगडला 2 दिवस पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. कुठं ढगफुटी सदृश पाऊस झाला, लोकांच्या घरात पाणी शिरलं, तर कुठं धबधब्याच्या पाण्यामुळं मार्ग खचला. वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरुडमध्ये झाला. मुरुडमध्ये 371 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दत्त मंदिर परिसरात नवीन बांधकाम कोसळलं. अनधिकृत बांधकामांमुळे कोंडी होऊन पाणी थेट गावात शिरल्यामुळे परिसराला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात 307 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटामध्ये धबधब्याच्या पाण्यामुळे मोरी परिसरातला बायपास मार्ग खचला. कर्जत परिसरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. जोरदार पावसानं उल्हास नदीला पूर आला. नेरळ दहिवली पूल पाण्याखाली गेला. वाहतूक बंद करण्याची वेळ आली. मुसळधार पावसाचा अलिबाग तालुक्यालाही मोठा फटका बसला. समुद्र खवळला. किनारपट्टी भागामध्ये भीती वाटावी इतक्या उंच लाटा पाहायला मिळाल्या. पेणमध्ये मुसळधार पावसामुळे आमटेमजवळ रस्ता खचला. मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा बराच काळ परिणाम झाला. रोहा तालुक्यात दमखाडी परिसरात पाणी शिरलं. कुंडलिका नदीला जोडलेल्या नाल्यामुळं पाणी अचानक वाढलं आणि रस्त्यावर आणि इमारतीच्या भागात शिरलं. दिवसभरात पनवेल तालुक्यात 214 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायगडमध्ये मे महिन्यातच पावसानं जुलैचा विक्रमही मोडीत काढण्याचा चंग बांधला असं चित्र आहे. पुढचे काही तास रायगड रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अत्यावश्यक असल्याशिवाय घाट भागात प्रवास टाळा असं आवाहन प्रशासनानं केलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.